पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून भिजत्या घोंगड्यात आहे। पुण्यावरून नाशिकला संगमनेर मार्गे सरळ हा मार्ग होणार होता। त्याचे सर्वे झाले, भूसंपादनाचं काम सुरू झालं, पण काही कारणांनी या मार्गात बदल करून नवा मार्ग हा अहिल्यानगर आणि शिर्डी मार्गे आखण्यात आला। मग त्याला विरोध होऊ लागला आणि या सगळ्याची परिणिती म्हणजे नुकतंच झालेलं मोठं आंदोलन। पुणे नाशिक रस्त्यावर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। नेमकी कशी होती चक्काजाम आंदोलनं? कोण नेते होते त्यात? सरकारने पुण्यावरून नाशिकला जाणारा रेल्वेचा प्रस्तावित सरळ मार्ग बदलून वाकडा तिकडा का केला? काय कारण आहे त्याच्या मागे? आणि या सगळ्याला विखे पाटील जबाबदार असल्याच्या चर्चा आहेत। त्यात कितपत तथ्य आहे हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। पुण्यावरून नाशिकला आपल्याला रेल्वेने जायचं म्हटलं की थेट मार्ग नाहीये। आजच्या घडीला त्यासाठी दोन पर्याय आहेत। एकतर कल्याण मुंबईवरून किंवा मग दौंड मनमाडवरून वाकडी तिकडी वाट करत रेल्वेने जावं लागतं आणि रस्त्याने 250 किलोमीटरचं अंतर पार करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कितीतरी या रेल्वेला लागतो आणि आपला अख्खा दिवस वाया जातो। त्यामुळे काही वर्षांपूर्वी पुणे नाशिक रेल्वे मार्गाची संकल्पना आणली गेली। पुणे नाशिक महामार्गाला समांतर असणारा हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे टाकण्यात येणार होता। त्यामुळे प्रस्तावित मार्ग असणाऱ्या चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर इथल्या रहिवाशांना त्याचा आनंद झाला। थोडक्यात उत्तर पुणे जिल्हा, संगमनेरच्या रूपाने अहिल्यानगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या भागाला या रेल्वेचा फायदा होणार होता। जसं की पिंपरी चिंचवड, चाकण, सिन्नर या ठिकाणी ज्या MIDC होत्या त्यांना म्हणजेच औद्योगिक क्षेत्राला तो फायद्याचा होता। तसंच ही रेल्वे जाणारा भाग हा बागायती शेती करणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दृष्टीने हे फायद्याचं होतं आणि शेवटी महाराष्ट्राला मुंबई, पुणे, नाशिक हा गोल्डन ट्रायंगल रेल्वेने जोडता येणार होता। प्रकल्पाचं सगळीकडे स्वागत झालं, सर्वे सुरू झाले आणि त्यानंतर भूसंपादनाचं काम सुरू झालं। एकूण 1600 कोटींचा हा प्रकल्प होता। त्यात सरकारने काही काळाने आणखी एक सुखद धक्का दिला, तो म्हणजे ही रेल्वे सेमी हाय स्पीड असणार होती, म्हणजेच ताशी 200 ते 250 तिचा वेग असणार होता। त्यांना आणखीन आनंदाचं आणि आशेचं वातावरण या भागात पसरलं। पण झालं असं की मागच्याच वर्षी सरकारने या सगळ्याला छेद देईल असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा संपूर्ण रेल्वे मार्गच बदलण्याचा। प्रस्तावित रेल्वे जी की पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक या मार्गाने होणार होती, ती अहिल्यानगर मार्गे गेली आणि तिचा नवा प्रस्तावित मार्ग होता चाकण, उरळी, निंबळक, अहिल्यानगर, पुणतांबा, शिर्डी, नाशिक। वाकडा तिकडा असा हा मार्ग होता आणि हा मार्ग बदलण्याचं एक कारण होतं, ते म्हणजे जुन्या प्रस्तावित मार्गावर असणाऱ्या नारायणगावजवळच्या खोडद गावात केंद्र सरकारचा असणारा JMRT प्रकल्प। JMRT म्हणजे जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप। या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाला त्यातल्या त्यात तिथल्या दुर्बिणीच्या रेंजला पुणे नाशिक लोहमार्गामुळे फटका बसणार होता आणि त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेतला, त्याला विरोध होऊ लागला। मागच्याच महिन्यात त्याला काही मंजुरी मिळाल्या आणि आता सरकार त्याचं काम सुरू करणार होतं, पण तोच जोरदार आंदोलन सुरू झाली। पुणे नाशिक रेल्वे कृती समितीने 9 ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी मोठा बंद पुकारण्याचं आवाहन केलं आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला। आंदोलन करणाऱ्यांनी पुणे नाशिक मार्गावर चक्काजाम केला। अनेक नेते त्यात होते आणि हे आंदोलन पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यात करण्यात आलं। पुणे नाशिक रस्त्यावरच्या सर्व मोक्याच्या ठिकाणांवर हे आंदोलन झालं आणि या भागातले सर्व महत्त्वाचे नेते म्हणजेच दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, राजाभाऊ वाजे हे सगळेजण सहभागी झाले होते। मात्र या आंदोलनात सर्वात जास्त लक्ष वेधलं ते एका चेहऱ्याने आणि तो चेहरा म्हणजे सत्यजित तांबे। सत्यजित तांबे हे विधान परिषद आमदार आहेत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत आणि राजकारणातला एक तरुण चेहरा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक्समध्ये असलेला किंवा येण्याचा प्रयत्न करत असलेला युवा नेता असं त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं। या सत्यजित तांबेंनी पुणे नाशिक महामार्गाला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जिथं छेदतो तिथेच म्हणजेच गोंदे या गावात आंदोलन केलं। जोरदार चक्काजाम झाला आणि भरपूर गर्दी तिथे होती। घोषणांचा पाऊस पडत होता। सत्यजित तांबेंनी त्यातच स्टेजवरून मंत्री गिरीश महाजनांना लावलेला फोन चांगलाच गाजला। त्यात महाजनांनी तुमच्या सर्व मागण्या लक्षात घेऊ आणि यासाठी नेमलेली समिती 60 दिवसांच्या आत आपला अहवाल देईल असं आश्वासन दिलं। मात्र त्यानंतर आंदोलन चालूच राहिलं आणि शेवट पोलिसांनी तांबेंना उचलून व्हॅनमध्ये टाकलं। साधारण पूर्ण दिवसभर हे आंदोलन चाललं आणि संगमनेर हे त्याच्या केंद्रबिंदू स्थानी होतं। संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार सुधीर तांबेंनी आंदोलन केलं। आता या सगळ्यात थोरातांनी जुना मार्ग रद्द करण्यात विखे पाटील यांचा हात असल्याचं म्हटलंय, तर इतरही अनेक नेत्यांनी विखेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या रेल्वे मार्गाचा जुना मार्ग कायम करण्यात यावा, जे कोण त्याला खोडा घालतंय त्यांनी गप्प बसावं, हे झारीतले शुक्राचार्य सर्वांना माहिती आहेत असं वक्तव्य केलंय। त्यामुळे सर्वांचा निशाणा विखेंकडे गेल्याशिवाय राहत नाही।
सध्या विखे पाटील हे सत्तेत आहेत, जलसंपदा मंत्री आहेत आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणातले एक महत्त्वाचे नेते आहेत. संगमनेर मार्गे जाणारी हीच रेल्वे त्यांनी तिरकस करून आपल्या प्रभाव क्षेत्रातून वळवली असं अनेकांचं मत आहे. कारण ही रेल्वे ज्या पुणतांबा शिर्डीमधून जाण्याचा प्रस्तावित आहे ती गावं विखेंच्या मतदारसंघात येतात आणि या सगळ्यामुळे त्यांच्यावर असे आरोप केले जात आहेत. विखे पाटलांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की समिती आपला निर्णय देणारच आहे, मग आंदोलन कशासाठी? शिर्डी मार्गे रेल्वे जाण्याचा विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील. विखेंची ही प्रतिक्रिया आंदोलनाचा विरोध करणारी होती हे त्यामुळे दिसून आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नारायणगाव जवळच्या GMRTच्या दुर्बिणीमुळेच नक्की जुना प्रस्तावित मार्ग बदलला गेला की विखे पाटलांनी सरकारात आपली काही फिल्डिंग लावली हे मात्र निश्चित सांगता येणार नाही. सरकारने त्याचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती नेमली आहे आणि तिचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर. ही समिती लवकरच आपला अहवाल देणार आहे. पण एक आहे की त्यासाठी नुकतंच झालेलं हे आंदोलन फार मोठं होतं आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग थेट संगमनेरवरून झाला नाही तर ते आणखी चिघळण्याच्या शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आहेत. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगावा बत्ती.